श्री गणेशाय नमः. नमस्कार, मी स्वाती किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज शेवयांची खीर बनवते आहे. माझी पहिली रेसिपी आहे म्हणून मी पटापट बनवते आहे. आपण आधी तूप टाकले, नंतर शेवया टाकल्या त्याच्यामध्ये. आता शेवया थोड्याशा परतून घ्यायच्या आहे. शेवया थोड्या परतल्या, मस्त छान थोड्याशा तुपामध्ये त्यांना परतू द्यायच्या आणि मग हलवत राहायच्या. गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा. आता बघा आपल्या शेवया छान परतलेल्या आहे. अशा छान शेवया तुपामध्ये छान परतल्या गेल्या पाहिजे. आता मी त्यामध्येच काजू बदाम टाकून घेतले, म्हणजे जे तूप आहे ना त्या तुपामध्ये ते काजू बदाम पण छान परतले जातील. आपण वरतून सुद्धा तूप गरम करून काजू बदामचा तडका देऊ शकतो. आता बघा शेवया छान परतलेल्या आहे. आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकूया. दूध टाकून आपल्याला पाहिजे तसं अंदाजाने आपण दूध टाकूया. दूध टाकल्यानंतर परत छान हलवून घ्यायच्या. छान मिक्स झाल्या शेवया की मग त्यामध्ये आपल्याला कसे हवे, गोड किंवा फिके, आपल्या आवडीनुसार साखर घालावी. साखर घातल्यानंतर परत शेवया परतून घ्यायच्या आणि मस्त छान उकळी येऊ द्यायची. मग नंतर शेवया उकडल्यानंतर छान मिळून येतात. आता थोडा वेळ आपण 5 मिनटं मंद आचेवर शिजू देऊ. नंतर थोडी वेलची पूड घातली, आपल्या आवडीप्रमाणे घालायची. परत छान हलवून घेतल्या. छान शेवया मिळून येईपर्यंत मंद आचेवर शिजू द्यायच्या. खूप सुंदर लागते ही शेवयांची खीर. एकदा करून बघा. माझी पहिली रेसिपी आहे म्हणून माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा आपली शेवयांची खीर तयार आहे. आता आपण खायला घेऊ शेवयांची खीर. खूप छान वास पण छान येतो आहे. बघा आपली शेवयांची खीर तयार झाली. खूप छान लागते खायला. धन्यवाद.